नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईशान सर आपलं सर्वांचं स्वागत करते. आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला फेस्टिवल सुरू सध्या झालेले आहे आणि या फेस्टिवल मध्ये आपल्याला काय करायचं याचा पुरेपूर्ण उपयोग करायचा आहे. लक्षात ठेवा. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना गणेशोत्सव निमित्त सर्व माझ्या युट्यूब फॅमिली मेंबरला जेवढे मला मुलं सर्व जॉईंट आहे या सर्वांना माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा आपण या चांगल्या फेस्टिवलला सुरुवात केलेल्याच आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचे, एक चांगली सुरुवात करायची. कोणती? आपली फिजिक्सची, जी आपण सुरू केलेली आहे. कोणतं? इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टर पासून. कोणतं घेतलं आपण? तर न्यूमेरिकल सिरीज आपण सुरू केली, स्टार्ट केली. जे न्यूमेरिकल्स हार्ड जातात, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपण या न्यूमेरिकल सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. चला तर आज आपला पार्ट कोणता आहे? पार्ट सेकंड पार्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट सेकंड आहे, ज्याच्यामध्ये आपण 11, 12 आणि 13 हे 3 न्यूमेरिकल्स कव्हर करणार आहोत, जे मोठे न्यूमेरिकल्स आहेत. याच्या अगोदर मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये तुम्हाला काही न्यूमेरिकल सांगितले होते, शिकवले होते. 8, 9 आणि 10 पासून आपले न्यूमेरिकल झालेले आहे. ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी लिंक देतो. लिंक वर जाऊन क्लिक करून ते आवर्जून बघा. आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेत, आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजावून दिलेले आहे न्यूमेरिकल एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत. ठीक आहे ना? मग आपण आपल्या पार्ट सेकंडला म्हणजे कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक्स पार्ट 2 न्यूमेरिकल सिरीजला आता आपण सुरुवात करूया. चला तर कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता आजच्या या पार्टला म्हणजे न्यूमेरिकल सिरीजला क्वेश्चन नंबर 11 पासून आपण सुरुवात करूया. चला तर सुरू करू. तर पोट्याओ, आता आपण बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर कोणता? आपला 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे, जो तुमच्या समोर मी सांगितलेला आहे. अशी तुम्हाला एक प्रकारे डायग्राम दाखवले, पण त्याच्या अगोदर प्रॉब्लेम काय म्हणतो, आपल्याला काय विचारलेलं आहे आणि प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आपण ते पहिले पाहणार. तर प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं आहे ते मी प्रॉब्लेम रीड करतो. तुमच्या समोर प्रॉब्लेम डिस्प्ले होणार. चला तर बघा. ओके, आला. A charge is 6 microcoulomb is placed at the origin and another charge is -5 microcoulomb is placed on the y-axis at position A 0,6,0 मीटर. ओके, म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी बघा, तुम्हाला ए पोझिशन वरती, कोणत्या पोझिशन वरती म्हटलं तुम्हाला, तर 2 चार्ज दिले तुम्हाला. एक 6 मायक्रोकुलम आणि एक -5 मायक्रोकुलम दिलेला आहे. ओके, पुढे बघा काय म्हटलं, is placed on the y-axis at the origin A 0,6,0. तुम्हाला y-axis च्या ओरिजिन वरती तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेला आहे. ते किती तुम्हाला दिले? तुम्हाला 0,6,0. म्हणजे ए वरती तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेले आहे 0,6,0 असे तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेले आहे. ओके, तर पुढे काय म्हटलं बघा, डायग्राम दाखवलेली आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द पॉइंट P whose coordinate are 8,0,0. तुम्हाला किती दिलेले आहे? 8,0,0 हे तुम्हाला पी नंबरचे कोऑर्डिनेट दिलेले आहे. ओके, पुढे बघा काय म्हटलं. त्यानंतर म्हटलं तुम्हाला, तर दुसरं तुम्हाला फाइंड करायचं आहे, कॅल्क्युलेट द वर्क डन बाय ब्रिंग अ प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट P. प्रोटॉन हा कुठे येणार? म्हणतो इन्फिनिटीवरून येणार. कुठून? इन्फिनिटी. कोणत्या पॉइंटवर जाणार? P पॉइंटवर. मग हा इन्फिनिटी वरून प्रोटॉन वर येणार आणि कुठे जाते? P पॉइंट वर जाते. ओके, पुढे काय म्हटलं त्यांनी, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द निगेटिव्ह साइन. मग याच्यामधला जो येणारा निगेटिव्ह साइन असणार, हा निगेटिव्ह साइन तुम्हाला काय दाखवणार, काय इंडिकेट करणार हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर प्रॉब्लेम कडे आता वळूया. बघा, मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला गिवन काय जे दिले असेल तिथे आपण गिवन लिहून टाकणार आणि जे तुम्हाला फाइंड करायचे ते पण लिहून टाकणार. ओके, चला तर बघा. या ठिकाणी गिवन म्हणजे 2 चार्ज दिले तुम्हाला. Q1 चार्ज दिला तुम्हाला किती? ओरिजिन वरचा, तो 6 मायक्रोकुलम आहे. या 6 मायक्रोकुलमला आपण काय करणार? कुलम मध्ये कन्वर्शन करून घ्यायचं, म्हणजे 10⁻⁻6 होणार. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग पुढे बघा, 6 × 10⁻⁻6 हे तुम्हाला काय भेटलेलं आहे या ठिकाणी? कुलमचा चार्ज. पुढे म्हटलं त्यांनी Q2 जो चार्ज दिला तुम्हाला, पॉइंट ऑफ म्हणजे चार्ज Q2 किती दिले तुम्हाला? -5 मायक्रोकुलम. -5 मायक्रोकुलम दिलेला आहे. मग Q2 इज इक्वल टू मायक्रोला कुलम मध्ये कन्वर्शन करा, 10⁻⁻6. तुम्हाला विचारलं काय? तुम्हाला विचारलं 2 गोष्टी, म्हणजे तुम्हाला विचारली VP आणि तुम्हाला विचारलंय W म्हणजे काय? या ठिकाणी वर्क डन तुम्हाला विचारले. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विचारलंय का टोटल इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऍट पॉइंट P
इलेक्ट्रिकल पोटेन्शियल कोणत्या पॉईंट वरती, ऍट पॉईंट पी वरती किती असणार, आणि दुसऱ्याच्या म्हणजे बी मध्ये तुम्हाला विचारलं कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग, तुम्हाला वर्क डन विचारलेलं आहे, म्हणजे डब्ल्यू तुम्हाला काढायचा आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला ही व्हॅल्यू यांनी हा ड्रॉ करून दिला का तुम्हाला डायग्राम मध्ये, नाही, तुम्हाला डायग्राम फक्त या ठिकाणी अशी काढून दिलेली आहे, ड्रॉ करून दाखवलेल्या बुक मध्ये, बरोबर आहे की नाही. याच्यावर जे तुम्हाला ह्या दोन गोष्टी तर माहिती आहे तुम्हाला, अंतर किती आहे म्हटलं त्यांनी, याचं आहे 6, याचं किती आहे 8. मग तुम्हाला हे काढायचं आहे. मग आपण हे म्हणजे काय म्हणतो, रेडियस, कारण की हा काय झाला तुमचा पायथागोरस थेरम वापरायचा आहे, पायथागोरस थेरम. सो तुम्हाला ही आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे का, नाही दिली, मग तुम्हाला आर काढायचा आहे. काय काढायचं, मला आर फाइंड आउट करायचा. मग आर काढण्यासाठी तुम्हाला पिंट्या एक लक्ष दे, तुला काय करावं लागेल, तुला काहीच नाही, तुला पायथागोरसचा थेरम युज करावा लागेल, जो आपण लहानपणापासून युज करत आहे तोच त्या ठिकाणी आहे. कर्णाचा वर्ग हा उरलेला दोन बाजूच्या, कर्णाचा वर्ग हा उरलेला दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. कर्णाचा वर्ग हा उरलेला दोन बाजूच्या बेरजेच्या वर्गा इतका असतो, हा म्हणतो पायथागोरस थेरम, बरोबर आहे की नाही. मग बघा या ठिकाणी, मग या ठिकाणी लावलं तुम्हाला आर स्क्वेअर फाइंड करायचा आहे, म्हणून या ठिकाणी आर चा स्क्वेअर. मग याच्या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे हा ओ ते पी म्हणजे ओपी प्लस ओ टू ए म्हणजे ओ ए आपण म्हटलं ओरिजिन, बरोबर आहे की नाही, याचा स्क्वेअर. मग आर चा स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे. आता स्टेप एवढे लिहित नसतं, पण तुम्हाला मी मुद्दामून एक्सप्लेनेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप देत आहे, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, बघा मग 8 चा वर्ग 8 चा स्क्वेअर करायचा आहे, आणि 6 चा स्क्वेअर केला आपण, 8 चा वर्ग 64 आणि 6 चा वर्ग 36, 64 आणि 36 घेतले, 6 4 10, आणि हातचा एक 6 7 8 9 1 10, म्हणजे किती आली तुम्हाला आर ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला आर स्क्वेअर इज इक्वल टू 100. मग या ठिकाणी काय यूज करायचं तुम्हाला माहिती आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट काढून मग आर इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 10 मीटर. किती भेटलं आपल्याला 10 मीटर. ओके, हे भेटलं तुम्हाला आर. आता आपल्याला आर मिळाला. आता आपण आपल्या मेन याच्याकडे असणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं सर्व स्टार्टिंगला, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. मग इलेक्ट्रिकल पोटेन्शियलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू काय असतो आपण क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर. म्हणजे त्या ठिकाणी आपण क्यू म्हणजे काय असतो वापरतो 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर, बरोबर आहे. या ठिकाणी मी तो फॉर्म्युला लिहिला, वी नो दॅट व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर. मग या ठिकाणी मला सांगा पोटेन्शियल डिफरन्स जो असणार हा कॅपिटल व्ही आपल्याला घ्यावा लागणार, कारण की याच्यामध्ये येणारा पोटेन्शियल डिफरन्स 2 पॉईंट मध्ये येणार, ए आणि पी पॉईंट वरती. मग या ठिकाणी जो व्ही ए असणार तोच तुमचा काय असणार व्ही टू असणार. मग या ठिकाणी ए टू पी तुम्ही आता जस्ट नाव मध्ये काढलं, आणि तुम्हाला ओ टू पी तुम्हाला दिलेलं आहे, कारण की तुम्हाला ऍट पॉईंट पी वर जर तुम्हाला फाइंड करायचं आहे, ए वरचं फाइंड करायचंय का, तर नाही भेटत्या. मग त्यासाठी तुला दोन व्हॅल्यू माहित पाहिजे, एक म्हणजे ओपी ची रेडियस आणि दुसरी म्हणजे एपी ची रेडियस, जी आता आपण काढली. ओके, मग या ठिकाणी मी फॉर्म्युला काढला, व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू. म्हणजे ही व्ही ची व्हॅल्यू जेवढी व्ही वन ची असणार तेवढीच कोणाची असणार व्ही टू ची. मग बघा या ठिकाणी Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R1, ओके, आणि Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R2 आपण लिहून टाकला. मग या ठिकाणी तुम्हाला सरळ दिसते की 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट हे कॉमन निघते. ही टर्म आणि ही टर्म या ठिकाणी आपण काय करू शकतो, बाहेर घेऊन कॉमन घेऊ शकतो. काय बनणार 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट ब्रॅकेट मध्ये लिहिणार Q अपॉन R1 प्लस Q अपॉन R2. क्लिअर इथपर्यंत. मग आता तुम्हाला कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहे त्या तुम्ही सरळ सरळ एक्झाम्पल मध्ये म्हणजे त्या फॉर्म्युलामध्ये टाकून द्या. एकदम सोपं आहे की नाही, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. मग R1 ची तुम्हाला व्हॅल्यू, तुम्ही R1 ची व्हॅल्यू सांगितली मला ऍट पॉईंट P चं काढायचं, त्याकरता किती घेणार 8, आणि R2 ची जस्ट नाव मध्ये आपण काढली म्हणजे किती आहे, हा आला तुमचा, हा आला R2 म्हणजे रेडियस किती आलं तुम्हाला 10, आणि 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट ची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे किती असते 9 इंटू 10 टू पॉवर ऑफ किती असते 9. ओके, क्लिअर. तर बघा मग या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलामध्ये पुटअप करून टाकणार. या ठिकाणी व्हॅल्यू टाकून दिली. क्यू ची व्हॅल्यू बघा, आता Q1 तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी Q1 इज 6 इंटू 10 टू पॉवर ऑफ मायनस 6. ओके, ही व्हॅल्यू सरळ सरळ उचला आणि या Q1 मध्ये टाकून द्या. ही Q1 ची व्हॅल्यू याच्यात टाकून दिली. अपॉन मध्ये R1 ला किती दिला 8 लिहून टाकला. प्लसचं साईन जसं तसं. इथे गडबड करू नका, इथे व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली बघा जरा, मायनस मध्ये व्हॅल्यू दिली आहे तर मायनस मध्येच टाका. ब्रॅकेट मध्ये घ्या मायनस 5 इंटू 10 टू पॉवर ऑफ मायनस 6, ब्रॅकेट कम्प्लीट. अपॉन मध्ये किती 10. ओके, तर R2 ची व्हॅल्यू किती आहे 10. मग या ठिकाणी तुम्हाला समजते 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन ची व्हॅल्यू टाकून दिली 9 इंटू 10 टू पॉवर ऑफ 9 इंटू मध्ये बघा हा 6 आणि 10 टू पॉवर ऑफ हा 6, हा दोन्ही काय निघणार कॉमन निघणार. कॉमन घेऊ, कॉमन घेतल्यानंतर बाहेर काढणार मायनस 6 10 टू पॉवर ऑफ मायनस 6. क्लिअर.
त्यानंतर उरलं काय मग आतमध्ये बघा 6/8 प्लस मायनस मायनस अधिक वजा वजा माहिती तुम्हाला बरोबर आहे की नाही नियम आहे 5/10 ओके मग इथे आल्यानंतर काय करायचं एकदम सोपी स्टेप काय काय ठिकाणी तुम्हाला खूप लॉंग कट मध्ये दिलेलं आहे आपण एकदम सोपी करणार एकदम सोपी म्हणजे काय ते याला सरळ सरळ जसे तसं आपण लिहून घेतलं इथं 9 इंटू हे 9 या ठिकाणी बघा 9 मायनस 6 इथे आले 3 मायनस 3 नाही होणार का होणार प्लस 3 होणार लक्षात ठेवा 6 7 8 9 म्हणजे किती 3 9 मग लिहून टाकले आपण ओके क्लिअर मग या ठिकाणी काय करा सीएमपी चा अर्थ काय लक्षात ठेवा सीएमपी म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवा नाही तर म्हणसाल सीएमपी कायच्या काही हा लक्षात ठेवा कायच्या काही बोलायचं सीएमपी म्हणजे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन मराठीत त्याला म्हणतात तिरपा गुणाकार करून मग या ठिकाणी तिरपा गुणाकार करा इकडून इकडे जाईल का किती 60 60 इकडं 8 5 40 म्हणजे किती 40 आणि याचा याला गुणाकार करा किती होते 80 म्हणजे किती 80 ओके मग सरळ सरळ ही टर्म जशी आहे तशी लिहून ठेवली इथे 60 मायनस 40 20/80 हे दोन दोन झिरो कॅन्सल करून टाका बे एक बे बे चोक 8 म्हणजे 1/4 1/4 म्हणजे किती याच्या मी 9/4 इंटू 10⁻⁴ किती प्लस 3 ही तुमची व्हॅल्यू आली मग याला आपण काय केलं 9/4 ला डिवाइड केलं तर आन्सर तुमचं किती मिळालं तुम्हाला या ठिकाणी VP इज इक्वल्स टू 2.25 इंटू 10⁻³ व्होल्ट ही तुम्हाला मिळाला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऍट पॉइंट P म्हणजे या P पॉइंट वरती इलेक्ट्रिकल पोटेन्शियल तुमचं किती असणार तर 2.25 इंटू 10⁻³ एवढा असणार लक्षात ठेवा ओके आहे की नाही सोपं क्लिअर तर बघा पुढे आता पुढे तुम्हाला म्हटलं की डब्ल्यू काढा डब्ल्यू म्हणजे काय रे तो वर्क काढा वर्क डन काढा मग वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो बघा V इज इक्वल्स टू W/Q मग डब्ल्यू काढायसाठी तुम्हाला काय करावं लागेल डब्ल्यू ला ट्रान्सफर W इज इक्वल्स टू V इंटू Q म्हणजे V इंटू Q मग या ठिकाणी W इज इक्वल्स टू काय झाला V कोणता पोटेन्शियल डिफरन्स ऍट पॉइंट P वरती म्हणून P VP मायनस आता बघा हा जो युराला हा कुठून युराला म्हणतो तो ऍट इन्फिनिटी पासून याला मग इन्फिनिटी पासून येत असताना इथला जो इन्फिनिटी असणार V इन्फिनिटी याची व्हॅल्यू किती असते तुम्हाला माहिती आहे 0 असते बरोबर आहे की नाही इथे राहते 0 मग या ठिकाणी बघा आणि इंटू काय म्हटलं आपण VQ काय म्हटलं आपण VQ म्हणजे चार्ज आहे की नाही चार्ज मग पुढे म्हटलं VP ची व्हॅल्यू आता नेमकं कळले 2.25 इंटू 10⁻³ हा किती असते 0 म्हणजे पूर्ण टप म्हणजे ही 0 नाही लिहिली तरी चालते डायरेक्ट तुम्ही काय करा इंटू मध्ये घ्या इंटू मध्ये कोण घ्यायचं या ठिकाणी -1.6 इंटू 10⁻⁻90 म्हणजे या ठिकाणी काय आला की हा जो VP आहे या इलेक्ट्रॉन जो येणारा इन्फिनिटी पासून इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आहे -1.6 इंटू 10⁻⁻90 या दोघांचं काय करायला लागतं आपल्याला मल्टिप्लिकेशन केलं आणि मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला 10⁻³ -90 किती भेटते -60 किती मिळते -60 म्हणजे काय तर लिहून टाकायचं -60 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 65 जा 62 जा आणि 62 जा तर तुम्हाला मिळते 3.6 म्हणजे किती -3.6 इंटू 10⁻⁻60 जूल आपल्याला एवढा आन्सर मिळते मग आपल्याला त्यांनी सांगितलं की हे जे सर निगेटिव्ह साइन तुम्हाला काय म्हटलं व्हॉट इज द सिग्निफिकंट ऑफ द निगेटिव्ह साइन what is the significance of the negative sign मग negative sign that is the indicate that the work done against the direction of electric field म्हणजे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्डच्या कशी असणार ती अगेन्स्ट असणार कोण निगेटिव्ह साइन हा जो निगेटिव्ह साइन आहे निगेटिव्ह साइन काय करणार अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड मग डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्डच्या कशी असणार ती अगेन्स्ट असणार विरुद्ध असणार म्हणून त्याला निगेटिव्ह साइन आपण त्या ठिकाणी आलेला आहे लक्षामध्ये इथपर्यंत हे होतं तुमचा पहिला प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन नंबर 11 चा ओके रिपीट बघा व्यवस्थित बघा आणि स्टेप वाईज लिहून घ्या तर बघा आता आपण क्वेश्चन नंबर किती बघा 12 म्हणजे 12वा नंबरचा एकदम सोपा आहे एकदम इझी आहे काय म्हणतो क्वेश्चन नंबर 12 आपण एकदा वाचून घ्या चला बघा A parallel plate capacitor with air between the plate each plate has an area 6 into 10⁻³ meter square and the separation between the plates is 2 mm तुम्हाला दिलेला आहे दोन पॅरलल प्लेट आहे सारख्या आणि या दोन पॅरलल प्लेट मध्ये तुम्हाला अंतर दिलेलं तुम्हाला एरिया तुम्हाला दिलेला आहे 6 into 10⁻³ मीटर आणि त्या दोघांमध्ये तुम्हाला सेपरेशन दाखवलेले आहे सेपरेशन सुद्धा दिलेलं आहे किती 2 mm म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ आपण म्हणू डिस्टन्स सुद्धा तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे मग या ठिकाणी मी गिवन मध्ये म्हणणार A is equals to 6 into 10⁻³ मीटर
चा स्क्वेअर दिला तुम्हाला. त्यानंतर दोन प्लेट मधलं सेपरेशन दिलेलं आहे, त्यामध्ये या ठिकाणी d इज इक्वल टू 2 mm मिलीमीटर आहे. मिलीमीटरचा कन्व्हर्शन मीटर मध्ये करून घ्या, म्हणजे काय येणार या ठिकाणी 2 × 10⁻³ मीटर. क्लिअर इथपर्यंत या दोन गोष्टी समजल्या. तर बघा मग या ठिकाणी तुम्हाला या दोन गोष्टी कळल्याच्या नंतर तुम्हाला त्यांनी सर्वात पहिला ए ला तुम्हाला काय विचारले आपण ते बघूया. बघा, कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर, म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर तुम्हाला विचारले. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज इक्वल्स टू तुम्हाला विचारलं. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही. तेव्हाच तुम्ही त्याला काढू शकणार. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय असतो लक्षात ठेवा. दॅट इज सी इज इक्वल्स टू का म्हणणार एप्सिलॉन नॉट ए अपॉन याला काय म्हणतो आपण डी. काय म्हणतो एप्सिलॉन नॉट ए अपॉन काय म्हणतो आपण त्याला डी. त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे काय विचारली बघा त्यांनी, if this capacitor is connected to 100 volt supply, what would be the charge on each plate. लक्षात ठेवा, म्हणजे दोन कॅपॅसिटर मध्ये तुम्हाला कनेक्शन दिलेले त्यांनी 100 व्होल्टचं. किती 100 व्होल्टचं, म्हणजे तुम्हाला विचारलं आहे त्यांनी काय विचारलेलं आहे दुसऱ्यामध्ये ती लिहून टाका. काय विचारल्याने चार्ज ऑन प्लेट कॅपॅसिटर. काय विचारलं चार्ज ऑन प्लेट कॅपॅसिटर. चार्ज ऑन प्लेट कॅपॅसिटर. चार्ज ऑन प्लेट कॅपॅसिटरचा फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला. चार्ज म्हणजे दॅट इज क्यू इज इक्वल टू काय असतो सांगा पटकन दिशी सी इंटू व्ही, बरोबर आहे. तिसरी गोष्ट काय विचारली या ठिकाणी, हाऊ वुड चार्ज ऑफ प्लेट ऑन द प्लेट बी अफेक्टेड इफ 2 mm थिक मायका शीट ऑफ k इज इक्वल टू 6 is inserted between the plates while the voltage supply remains connected. आता आपण काय करणार, आपण एक एक टर्म घेणार आणि एक एक टर्म आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार. ओके, पहिलं तुम्हाला काय विचारलं आणि एकेकाचं हे तुमचं झालं गिवन. मग आता या ठिकाणी मी म्हणणार सोल्युशन. काय म्हणणार मी या ठिकाणी सोल्युशन. लक्षात ठेवा सोल्युशन मध्ये बघा आता आपण काय बोलणार. विचारलं काय कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विचारला. फॉर्म्युला तुम्हाला दिलेले आहे, व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, मग आपण या ठिकाणी टाकू शकतो, बरोबर आहे की नाही. फॉर्म्युला काय म्हटलं आहे पॅरलल प्लेट ऑफ कॅपॅसिटन्स. पॅरलल प्लेट ऑफ कॅपॅसिटन्स म्हणणार आपण, ठीक आहे. देअरफॉर वी नो दॅट पॅरलल प्लेट ऑफ कॅपॅसिटन्स इज, फॉर्म्युला काय सांगितला, देअरफॉर सी इज इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट अप इंटू ए अपॉन काय म्हणतात त्यांनी डी. मग या ठिकाणी एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे 8.85 असते. किती असते 8.85 इंटू 10⁻⁻12 या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग पुढे म्हणून या ठिकाणी लिहितो मी एप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू 8.85 इंटू 10⁻12. ओके, व्हॅल्यू पुटअप करा. या ठिकाणी सी एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती आहे 8.85 इंटू 10⁻12 इंटू एरिया तुम्हाला दिलेला आहे 6 इंटू 10⁻³ अपॉन मध्ये काय घेणार आपण या ठिकाणी डी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 2 इंटू 10⁻³ लक्षात ठेवा. काय करायचं बघा, बे एक बे बेत्रिक 6 बे एक बे आणि बेत्रिक 6 म्हणजे या ठिकाणी कॅन्सल आउट होऊन जाते, ठीक आहे ना. किंवा नाही कॅन्सल केलं तरी काही फरक पडत नाही. या ठिकाणी बघा 8.85 इंटू जी डिजिट आहे ते डिजिट सर्वात प्रथम मी काय करतो जवळ घेऊन घेतो, म्हणजे हे बनणार 3 इंटू पॉवरची टर्म -12 इंटू -3 इंटू ही वर जाणार, बरोबर आहे की नाही, म्हणजे प्लस बनणार +3. ओके क्लिअर. तर बघा समोर काय होणार या ठिकाणी 8.85 इंटू 3 करा किती होते 5 त्रिक 15 5 हाताला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 5 हाताले 2 बरोबर. त्यानंतर 8 त्रिक 24 24 आणि 2 24 26 किती आले 26. 1 आणि 2 मग 1 आणि 2 नंतर पॉइंट देऊन टाक 26.55 इंटू आता पॉवरची टर्म आहे -12 -3 किती होते पटकन सांगायचं -12 -3 आणि त्यातनं काय करायचं 3 म्हणजे किती येणार तुमचा बरोबर आहे -12 लक्षात ठेवा 10⁻⁻12 किंवा सोपं आणि साध्या पद्धतीने सांगतो तुम्हाला इथे काय
मायनस इथे काय आहे प्लस, ही टर्म सरळ सरळ कॅन्सल, -12 जसं तसं. म्हणजे तुमचा आन्सर बघा काय आहे सी. सी म्हणजे कॅपॅसिटन्स, दॅट इज 2.655 इंटू 10⁻⁴ ऑफ किती लिहू मी -11 किती येणार -11 आहे की नाही. एकदम सोपं आणि साध्या आणि पटकन दिशी आपल्याला मिळणार उत्तर तसं. ठीक आहे. पुढे तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, हा भेटला तुम्हाला पहिला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर तुम्हाला भेटला 2.655 इंटू 10⁻⁻11. पुढे तुम्हाला म्हटलं त्यांनी बी मध्ये तुम्हाला काय काढायचं सांगितलं त्यांनी, तर चार्ज ऑन अ प्लेट कॅपॅसिटर Q इज इक्वल टू C इंटू व्ही फॉर्म्युला आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे बघा, काय व्हॅल्यू दिली त्यांनी, तुम्हाला व्ही देऊन ठेवलेला त्यांनी. काय दिलेलं आहे, व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला 100 दिलेली आहे की नाही. मग या ठिकाणी मी अप्लाय करणार सेकंड म्हणजे बी. व्ही इज इक्वल टू किती व्होल्ट आहे 100 व्होल्ट, आणि तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू आणि सी ची तुम्ही नेमकीच काढली, सी इज इक्वल टू 2.655 इंटू 10⁻⁻11. मग फॉर्म्युला वापरणार, देअरफॉर काय म्हणणार, Q इज इक्वल टू C इंटू व्ही. सी ची व्हॅल्यू किती आहे, सी ची व्हॅल्यू टाकून द्या 2.655 इंटू 10⁻⁻11 इंटू किती 100. आता या 100 ला मी कसं लिहू शकतो बघा, 2.655 इंटू 10⁻⁻11 इंटू 10⁻⁻ किती लिहिणार 2. क्लिअर इथपर्यंत. मग या ठिकाणी काय येणार तुमचं -11 आणि +2. पटकन दिशी किती येणार सांगा पण लवकरात लवकर, -11 + 2 -9 आहे की नाही. -11 + 2 म्हणजे येणार 2.655 इंटू 10⁻⁻ किती -9. ओके, समजलं इथपर्यंत. म्हणजे हे काय आला तुमचं Q आला, हा Q तुमचा इतका आला, किती आला 2.655 इंटू 10⁻⁻9. बघू शकता तुम्हाला दिलेला आहे 2.655 इंटू 10⁻⁻9 कुलम. काय आहे त्याचं युनिट, दॅट इज अ कुलम. याचं काय येणार तुम्हाला माहिती आहे, चार्ज आहे दॅट इज अ फॅरेड. एफ काय असणार एफ. क्लिअर पर्यंत. पुढे बघा काय म्हणतात त्यांनी, या ठिकाणी तुम्हाला समोर दिलेलं आहे आणखीन की चार्ज चेंज इन चार्ज ऑफ कॅपॅसिटर, म्हणजे तुझ्या जे कॅपॅसिटर आहे त्या कॅपॅसिटर वरचा जो चार्ज चेंज होणार त्याची व्हॅल्यू काढा म्हणतो. मग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तिसऱ्या नंबरचा टाकायचा आपल्याला, म्हणजे सी नंबर टाकावा. हा, तर आता आपल्याला काय काढायचंय, सी काढायचं. सी काय म्हणतो बघा, चेंज इन चार्ज ऑफ कॅपॅसिटर Q डॅश इज इक्वल टू K इंटू Q म्हटलं, K इंटू Q. म्हणजे तुम्हाला काय करायचं, या चार्ज वरच काय घ्यायचं Q डॅश घ्यायचा. आणि प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात ठेवा, तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेलं त्यांनी, K ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. K ची व्हॅल्यू किती म्हणजे त्यांनी 6 आणि 2 मायका शीट, जी मायका शीट आहे त्या दोन पॅरलल प्लेट्स आपण कुठे टाकली, मधामध्ये टाकली, तेव्हा T इज इक्वल टू 2 mm. 2 mm म्हणजे की थिकनेस जी आहे ती, सॉरी 2 mm झाली, म्हणजे 2 इंटू 10⁻⁻2 आलं, म्हणजे हा आला, लक्षात ठेवायचं. ओके, या ठिकाणी फॉर्म्युला वापरणार मी, काय वापरणार, Q डॅश इज इक्वल टू K इंटू Q. हा जो K इंटू Q आहे, K म्हणजे काय, K इज अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. त्या दोन पॅरलल प्लेटचं कॅपॅसिटर आपण काय म्हटलं आहे, K म्हटलेलं, लक्षात ठेवायचं. मग Q डॅश ची व्हॅल्यू काढायची, जसं तसं ठेवा, इज इक्वल टू K ची व्हॅल्यू 6 इंटू Q ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही, 2.655 इंटू 10⁻⁻9. या ठिकाणी काय करा, सरळ सरळ 6 इंटू ला याने काय करा, मल्टिप्लिकेशन करा. तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं तर बघा, मग या ठिकाणी तुम्ही काय करा, कॅल्क्युलेशन करा, 6 इंटू 2.655, 655 ला कॅल्क्युलेट करून टाका. मग तुम्हाला आन्सर भेटणारा आन्सर काय मिळणार, लक्षात ठेवा, काय मिळणार तुम्हाला, या ठिकाणी 15.930 इंटू 10⁻⁻ म्हणायचा -9. म्हणजे या ठिकाणी तुमचा Q डॅश इज इक्वल टू येणार 1.593 इंटू हा 0 आपण याच्यात शिफ्ट करणार म्हणजे तुम्हाला माहिती आहे मायनस होणार, एक टर्मने -8. 3 करायचं नाही, 3 नाही होत. जर आपण काय करू, या पॉइंटला इकडे घेऊन आलो, म्हणजे माझ्या लेफ्ट साइडला घेऊन आलं तर काय होणार, मायनस होणार, आणि राईटला टाकलं तर काय होणार, प्लस होणार. एवढं लक्षात ठेवा. तुमची ही Q ची व्हॅल्यू किती आली, Q डॅश इज इक्वल टू 1.593 इंटू 10⁻⁻8. काय आहे, चार्ज आहे. चार्ज युनिट काय असते तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही, कुलम. लक्षात ठेवायचं. हे होता तुमचा 12 नंबरचा प्रॉब्लेम. एकदम इझी होता की नाही मला सांगा, ओके नाही. चला तर पटकन तिथे उतरून घ्या. तर आता आपला लास्ट प्रॉब्लेम आहे तो एक्झाम्पल नंबर 13 नंबरचा. काय आहे 13 नंबरचा एक्झाम्पल आपण बघूया. चला, फाइंड द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन P अँड Q.
तुम्हाला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचे, दोन डायग्राम तुम्हाला दिलेले पी आणि क्यू, पी आणि क्यू या दोन्ही डायग्राम मध्ये तुम्हाला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचं आहे. फाइंड द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स पी आणि क्यू. गिव्हन तुम्हाला दिलेला आहे एरिया ऑफ ईच प्लेट ए अँड सेपरेशन बिटवीन प्लेट डी. ओके, एरिया ऑफ ईच प्लेट अँड सेपरेशन बिटवीन प्लेट डी तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे दोघांचे एरिया तुम्हाला दिलेला आहे ए आणि दोघांचा एरिया तुम्हाला दिलेला आहे डी. सेपरेशन बिटवीन आपण डायग्राम काढून घेतले. डायग्राम वर तुम्हाला दिलेला आहे K1 is equals to 1, K2 is equals to 3 आणि K3 is equals to 6. त्याच पद्धतीने तुम्हाला काय दिलेलं आहे दोघांमधलं या दोन के म्हणजे डी dy3 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 तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे, म्हणजे टी देऊन ठेवलेलं आहे. ओके, मग सी इक्विव्हॅलंटचा आपण फॉर्म्युला यूज करणार, एकदम सोप्या आणि साध्या एकदम भाषेमध्ये लक्षात ठेवा. ओके, बघा इकडे काय पडत्या इक्विव्हॅलंट सी इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू काय वापरणार मी एप्सिलॉन नॉट ए अपॉन T1 अपॉन K1 म्हणजे T1 दॅट इज हा टी झाला तुमचा आणि हा तुमचा के. ओके, हा आणि हा T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2 प्लस T3 अपॉन K3. क्लिअर? हा साधा आणि शॉर्टकट मध्ये एकदम फॉर्म्युला यूज करायचा आणि आपल्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या तुम्हाला त्या व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुटअप करायचं आहे की एकदम सोपं. तर मग बघा एप्सिलॉन नॉट अपॉन ए म्हणजे काय आलं बा T1 ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला दिलेली d/3 टाकून दिली d/3 नंतर T2 d/3 T3 d/3 अपॉन मध्ये K1 K2 K3 K1 ची व्हॅल्यू 1 K2 ची व्हॅल्यू 3 K3 ची व्हॅल्यू 6. ओके, 1 3 अपॉन मध्ये 6 टाकून दिली. आता बघा याला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे बनणार हा d/3 नंतर हा बनणार d/9 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 18 म्हणजे d/18. ओके, क्लिअर पर्यंत पुढे बघा एप्सिलॉन नॉट इंटू ए. आता या ठिकाणी तुम्ही म्हणणार सर मास्तर काय करायचं, काही नाही करायचं का, या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सरळ सरळ शॉर्टकट सांगत आहे एकदम इझी. तर बेस सेम करून घ्या. मग तुम्ही म्हणसाल मास्तर बेस सेम कसं करायचा, अबे येड्या काय तुला काय करायचं फक्त तुला काढायचं काय याच्यामध्ये एलसीएम करायचा. बेस सेम करण्यासाठी तुला काय करावं लागेल एलसीएम. बेस सेम आला की आपला एलसीएम पटकन निघून जातो. या ठिकाणी मला सांगा बेस सेम आहे का पहिले नाही. मग बेस सेम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय एक टर्म तुम्हाला बेस निवडावं लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला सेम येणार. या ठिकाणी मी 18 निवडतो आहे किती 18. मग बघा आपण याला कितीने मल्टिप्लाय करणार, याला किती 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला 80 मिळणार. तुम्हाला माहिती आहे 6 ने 6 6 18 आहे की नाही. 6 इंटू 3 6 3 जा 18. मग याला आणि याला अपॉन मध्ये डिवायडेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही टर्मला 6 6 ने काय करायचं याला मल्टिप्लाय करायचं आणि भागायचं. मग याला मल्टिप्लाय केला 6d इंटू 6 इंटू 3 कोणी लिहून देत नाही तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहे. क्लिअर? अपॉन प्लस याला 2 ने केलं 2 इंटू डी अपॉन 2 इंटू 2 2 इंटू 2 9 इंटू 2. ओके, डी अपॉन 18 आला याला 1 ने मल्टिप्लाय करा याला असंच. मग बघा काय भेटलं तर 6d अपॉन 18 sin 3 18 2d अपॉन 18 आणि इथं d अपॉन 18. क्लिअर पर्यंत? मग हा आला एलसीएम तुमचा. ऐकणे सोपा. मग बघा या ठिकाणी म्हटलं तुम्हाला बेस सेम केला. बेस सेम केल्याच्या नंतर बघा 6 प्लस 2 प्लस d 6 8 आणि किती 9 9 काय म्हणायचं 9d किती 9d. हा 9d लिहून टाकला. मग या 18 ला हा काय करणार 18 वर जाणार म्हणजे याच्यासोबत मिळणार आणि यासोबत मिळून काय करणार मल्टिप्लिकेशन तयार करणार. मग बघा मल्टिप्लिकेशन एप्सिलॉन नॉट ए इंटू 18 इंटू 9d 9 1 9 9 2 18 आहे की नाही. 9 2 जा 18 लक्षात ठेवायचं. मग एप्सिलॉन ए इंटू 2 अपॉन डी. मग याला सरळ करून लिहा सी इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 2 एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. दिस इज द आन्सर ऑफ द सी इक्विव्हॅलंट. म्हणजे हा जो सी इक्विव्हॅलंट तुमचा किती येणार हे तुम्हाला त्याने सांगितलेलं आहे. ओके, आला सी इक्विव्हॅलंट. आता दुसऱ्या डायग्राम वरती ऑब्झर्व करा आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय म्हणते ते बघा. चला तर बघा दुसरी डायग्राम तुम्हाला दिसते पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स. कोणती आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. या ठिकाणी एक कॅपॅसिटर लावलेला आहे म्हणजे या ठिकाणी हा कॅपॅसिटर तुम्हाला लावून दिलेला आहे आणि या ठिकाणी 2 कॅपॅसिटर तुम्हाला सरळ या ठिकाणी लावून दिलेला आहे. ठीक आहे ना. मग या ठिकाणी 2 कॅपॅसिटर लावल्याच्या नंतर तुम्हाला काय यूज करावं लागेल पॅरलल प्लेट ऑफ कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट ऑफ कॅपॅसिटन्स म्हणजे काय ना पहिल्या कॅपॅसिटन्स साठी म्हणजे या C1 साठी घेऊ. हा पहिला आहे तुमचा याला म्हटलं आपण C1 C2 बरोबर आहे की नाही आणि हा आहे तुमचा C3 कॅपॅसिटन्स. ओके, मग बघा C1 साठी फॉर्म्युला आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स तुम्हाला माहिती आहे K एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. बरोबर आहे. फॉर्म्युला टाकला C1 ची व्हॅल्यू टाकून दिली किती आहे K ची व्हॅल्यू किती 4 एप्सिलॉन नॉट दिलेली नाही म्हणून टाकायची गरज नाही. फालतू आपण डोकं चालवायचं नाही पिंट्या लक्षात ठेवा. आता A ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे a/2 ला मी कसं लिहिलं बघा a
बाय 2 म्हणजे 2 खाली लिहिला इंटू मल्टिप्लाय बाय काय केलं डी. सरळ सरळ आहे, बे एक बे बे दुनी 4 म्हणजे बे एक बे बे दुनी 4 आला म्हणजे 2 एप्सिलॉन नॉट अपॉन डी. क्लिअर. इक्वेशन नंबर 1 देऊन टाकतो इंटा पटकन दिशी दिलं बाय. पुढे पाहिले का मग नंतर C2 इज इक्वल टू काय लिहिला दो अगेन्स्ट वही फॉर्म्युला लिखा अपन ने, अलग कुछ लिखा नहीं. तोच फॉर्म्युला के ची व्हॅल्यू टाकून दिली 3 इंटू एप्सिलॉन, ए ची व्हॅल्यू दिली तुम्हाला a बाय 2 a बाय 2 a अपॉन मध्ये 2, डी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली d बाय 2, मग याला मध्ये लिहिलं मी d अपॉन 2. या ठिकाणी 2 2 कुठे गेले देवगामाईला, देवगामाईला गेल्याच्या नंतर काय आला 3 एप्सिलॉन नॉट इंटू a अपॉन d. क्लिअर. इकडे पहा इक्वेशन नंबर 2 देऊन टाक. समजलं भेटू नको. C3 साठी किती दिलं अगेन्स्ट दिस फॉर्म्युला, वापस तोच फॉर्म्युला यूज करा 6 इंटू एप्सिलॉन नॉट इंटू a अपॉन 2 इंटू d बाय 2. ओके मग 2 2 कॅन्सल म्हणजे किती आला 6 एप्सिलॉन नॉट इंटू a अपॉन d. ओके या ठिकाणी पण तुम्हाला फाइंड आउट केलं, पण त्यांनी विचारलं का तुम्हाला C इक्विव्हॅलंट आणि तुम्हाला कॅपॅसिटन्स त्यांनी सांगितलं गिव्ह फाइंड द इक्विव्हॅलंट ऑफ कॅपॅसिटन्स बिटवीन द P अँड Q. दोन्ही पी क्यू मध्ये तुम्हाला इक्विव्हॅलंट ऑफ कॅपॅसिटन्स काढायचा आहे. मग यापुढे आपण काय करायचं आहे ते पण ध्यानात ठेवा. याच्या पुढे मला सी इक्विव्हॅलंट करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पटकन दिशी मी या ठिकाणी आपण सी इक्विव्हॅलंट काढायचं या ठिकाणी. ओके चला तर मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी सी इक्विव्हॅलंट काढायचं आहे. काय काढायचं आहे सी इक्विव्हॅलंट. मग सी इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय असणार, कोणासाठी C2 आणि C3 साठी काढायचं, कोणासाठी C2 आणि C3 साठी काढायचंय. मग काय काढणार तू C2 आणि C3 चा फॉर्म्युला काय तयार करणार C2 C3 सी इक्विव्हॅलंट काय म्हणणार आपण सी इक्विव्हॅलंट आपण काय म्हणणार या ठिकाणी क्वेश्चन नंबर किती आहे 13. ओके सी इक्विव्हॅलंट साठी आपण काय म्हणणार C2 C3 इज इक्वल्स टू C2 C3 अपॉन म्हणणार मी C1 प्लस C2 प्लस C3 ओके. मग या ठिकाणी तुम्हाला C2 आणि C3 ची व्हॅल्यू दिलेली आहे की नाही, हो दिलेली आहे. मग तुम्हाला काय दिलेली आहे C2 आणि C3 बघा की 3 इंटू 6 आहे ना, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे. इथं करणार मल्टिप्लिकेशन, इथं करायची काय ऍडिशन, काय करायची ऍडिशन. मग कोणाची 3 इंटू 6 ची लक्षात ठेवा, कारण की एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी तुमचा हा फॉर्म्युला येतो. लक्षात ठेवायचं काय तो के एप्सिलॉन नॉट इंटू डी. इथं के एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी इंटू के एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी अपॉन मध्ये के एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी प्लस के एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. ओके या ठिकाणी मी सरळ सरळ का आले तो बघा डायरेक्ट आपण करणार. या ठिकाणी किती आहे 3 इंटू 6 बरोबर आहे. मग या ठिकाणी येतो 3 इंटू 6. ओके C2 ची व्हॅल्यू किती, के ची व्हॅल्यू 3 आणि के ची व्हॅल्यू किती म्हटलं 3 साठी 6. आणि या दोघांमधला या दोघांना इकडे मी काय करतो बाहेर काढतो. कोणाला बाहेर करणार मी या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये म्हणणार एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. ओके मल्टिप्लिकेशन म्हणून मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये या इंटू मध्ये एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. क्लिअर. याला मी काय करतोय आता अपॉन मध्ये माझ्या अपॉन मध्ये याच्या ठिकाणी काय घेते C2 प्लस C3 अपॉन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी कॉमन बाहेर निघणार. कोण कॉमन बाहेर निघणार ते सांगतो तुम्हाला. एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी बाहेर निघला, ब्रॅकेट मध्ये लिहिणार काय 3 प्लस 6. क्लिअर इथपर्यंत. ओके नक्की याच्यामधला एक एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी यातला एक एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी दोन्ही कॅन्सल करतो. या ठिकाणी हे कॅन्सल झाले. कॅन्सल झाल्याच्या नंतर या ठिकाणी मी काय लिहिणार या ठिकाणी 6 इंटू 3 18. या ठिकाणी जसं तसे ही टर्म इंटू मध्ये एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी अपॉन मध्ये काय बोलणार मी या ठिकाणी लक्षात ठेवा 6 आणि 3 किती 9 आहे की नाही. किती आले 6 आणि 3 9. ओके मग याला तुम्हाला माहिती आता काय करायचं आहे या ठिकाणी सरळ सरळ 9 1 9 9 दुनी 18 म्हणजे 9 1 9 9 दुनी 18 होऊन जाते. तुमच्याकडे काय होते 2 एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. दिस इज द सी इक्विव्हॅलंट. हा आला तुमचा काय सी इक्विव्हॅलंट आला. कुठ्या काल तुमचा सी इक्विव्हॅलंट 2 एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. ओके बघा पहिला तुमचा आन्सर भेटला 2 एप्सिलॉन नॉट अपॉन डी तुम्हाला भेटला आन्सर सी इक्विव्हॅलंट. आता तुम्हाला दुसऱ्या टर्म काय काढायचं आहे त्याने सांगितलं कॅपॅसिटन्स ऑफ म्हणजे सी इक्विव्हॅलंट अँड C1 इज पॅरलल. सी इक्विव्हॅलंट जो आलेला आहे तो C1 ला म्हणजे याला C1 ला का असणार म्हणतो पॅरलल असणार तो तुम्हाला काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी स्टेटमेंट काय लिहिणार नाऊ काय म्हटले मी या ठिकाणी नाऊ काय बोलणार नाऊ सी इक्विव्हॅलंट अँड सी
इक्विव्हॅलंट अँड C1 काय म्हणणार आर पॅरलल. हे दोघं कसे, जो C इक्विव्हॅलंट आला आणि जो C1 आला ते दोघंचे दोघं कसे आले म्हणतो आपण पॅरलल आले म्हटलं. काय म्हटलं आपण त्या ठिकाणी पॅरलल आले. मग पॅरलल आल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, कॅपिटल C इज इक्वल टू काय टाकायचा C इक्विव्हॅलंट. काय टाकणार आपण C इक्विव्हॅलंट प्लस काय म्हणणार या ठिकाणी C1. मग फॉर्म्युला मध्ये C इक्विव्हॅलंट ची व्हॅल्यू तुमची किती आली टाकून द्या 2 एप्सिलॉन नॉट A अपॉन किती D प्लस C1 ची व्हॅल्यू बघा, C1 ची किती आली ही 2 एप्सिलॉन नॉट A अपॉन D. सरळ सरळ तुम्हाला दिसते या ठिकाणी 4 एप्सिलॉन नॉट A अपॉन किती येणार D. हा आला तुमचा C म्हणजे कॅपॅसिटन्स. लक्षात ठेवा काय जो C इक्विव्हॅलंटला काय कॅपॅसिटन्स. दिस इज द फायनल आन्सर. C इज इक्वल टू 4 एप्सिलॉन नॉट A अपॉन D. समजलं की नाही, आहे की नाही एकदम सोपं आहे की नाही गोष्टी. लक्षात ठेव हे आलं तुमचं फायनल आन्सर आणि हे आलं तुमचं टोटल आन्सर. ओके 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारू शकतात, त्यामुळे याला व्यवस्थित पद्धतशीरपणे सॉल्व्ह करा आणि समजून घ्या. डबल बघा, रिपीट बघा. ओके चला तर चेकआउट करून घ्या. तर हा होता आपला कोणता इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे न्यूमेरिकल जे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिलेले आहे आणि सॉल्व्ह जे प्रॉब्लेम आहे ते ऑलरेडी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहे. ठीक आहे, पण जे अनसॉल्व्ह प्रॉब्लेम आहे ते सुद्धा आपण बघितले. ओके या ठिकाणी आपला हा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट सेकंडचा पार्ट जो न्यूमेरिकलचा होता तो या ठिकाणी संपतो. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट पार्ट घेऊन येणार आहोत कोणता करंट इलेक्ट्रिसिटीचा. कुठला आहे करंट इलेक्ट्रिसिटी. मग करंट इलेक्ट्रिसिटीचे जे प्रॉब्लेम्स आहे जे न्यूमेरिकल्स आहे त्याचे सुद्धा आपण पार्टेशन मध्ये भाग पाडणार आणि आपल्या या न्यूमेरिकल सिरीजला कंटिन्यू ठेवणार. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा मित्रांनो, कारण की आपला हा मराठी मधला शुद्ध विदर्भामधला पहिला प्लॅटफॉर्म आहे जो मराठी भाषेमध्ये सर्व तुम्हाला कंटेंट अवेलेबल करून देते विथ फिजिक्सचा. लक्षात ठेवा आणि विथ मॅथमॅटिक्स. ओके तर व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा आणि आपल्या या छोट्याशा प्लॅटफॉर्मला सपोर्ट करा. विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच भेटणार आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये म्हणजे नेक्स्ट चॅप्टरला ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. तोपर्यंत चांगला अभ्यास करा, चांगला व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित फेस्टिवलचा आनंद घ्या. ओके नाही पूर्ण टाइम आपला सांभाळून आपला हे फेस्टिवल करा सगळेच्या सर्व. ठीक आहे, कारण की आपले फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली एक्झाम शेड्यूल येणार आहे. तुम्हाला माहिती आहे मिनिमम 21 फेब्रुवारी पासून आपली एक्झाम स्टार्ट होऊ शकते, त्यामुळे परिपूर्ण 12 ची तयारी करा. अलग लक्षामध्ये आणि तोपर्यंत तुम्ही बघत राहा PM बुलढाण्याला. लवकरच भेटू आपण करंट इलेक्ट्रिसिटी न्यूमेरिकलच्या युनिट मिळेल. तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.